आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जो ज्ञान, योग आणि भक्तीची सीमा, तोच रसमर्मज्ञ आणि वाङ्मयाचा अवतार, सरस्वती पुत्र महर्षी वाल्मिकी। भगवान वाल्मिकी? हो वत्सा, माझ्या प्रेरणेने त्यांच्या चित्तात या क्षणी काही सर्जनशील विचार निर्माण होत आहेत। ते तुझंच चिंतन करत आहेत। महर्षी वाल्मिकी? हो देवर्षी। जा, महर्षी वाल्मिकींच्या अंतःप्रेरणेला जागृत कर। धन्य आहात प्रभू, धन्य आहात। ज्या बाईने कपट करून रघुकुलाच्या सुखसमाधानाला आग लावली, तुम्हाला माता सीतांसह 14 वर्ष रानात भटकायला लागलं, तिचा सुद्धा आई म्हणून सन्मान करत आहात। तुम्ही क्षमा आणि दयेची सीमा आहात। तुमचा महिमा अपरंपार आहे रघुनंदन। हे देवर्षी नारद, ज्या प्रभूंच्या महिमेचा आनंद तू एकटा घेत आहेस, त्या अद्भुत लीलेला धरतीवर सर्वव्यापी करण्याची वेळ आता आली आहे पुत्र। पूज्य पितृदेव, तुमचा पुत्र नारद तुमच्या श्रीचरणी नमन करतोय। कल्याणमस्तु। आम्हाला अंतःप्रेरणेने जाणवलं आहे की ज्या रामचरित्राच्या पवित्र गंगेच्या आनंद लहरींमध्ये तू बुडत आहेस, त्या पावन चरित्राला आता कथाबद्ध केलं जावं, ज्या जोगे मृत्यूलोकात राहणाऱ्या प्राण्यांच्या घरात ही मंदाकिनी वाहू शकेल, जिच्या तटावर बसून धरतीवरचे मानव देखील हे दिव्य रस पान करू शकतील। पिताश्री, या महान शुभकार्याला संपन्न करण्याचं सद्भाग्य तुम्ही कुणाला सोपवलं आहे? जो मृत्यू लोकात भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवू शकेल, मानवी मनाला आध्यात्मिकतेकडे नेऊ शकेल, तो महामानव तर या धरतीवरचाच असला पाहिजे। आणि त्यासाठी एका महान अवतारी पुरुषाला या आधीच धरतीवर पाठवलं गेलं आहे वत्सा। कोण आहे तो महामानव? जो ज्ञान, योग आणि भक्तीची सीमा, तोच रसमर्मज्ञ आणि वाङ्मयाचा अवतार, सरस्वती पुत्र महर्षी वाल्मिकी। भगवान वाल्मिकी? हो वत्सा, माझ्या प्रेरणेने त्यांच्या चित्तात या क्षणी काही सर्जनशील विचार निर्माण होत आहेत। ते तुझंच चिंतन करत आहेत। महर्षी वाल्मिकी? हो देवर्षी। जा, महर्षी वाल्मिकींच्या अंतःप्रेरणेला जागृत कर। ते विश्वाच्या प्रथम महाकाव्याचा श्रीगणेश करतील आणि श्रीराम कथा, जी आतापर्यंत श्रुती आणि स्मृतीच्या परिघापुरती सीमित राहिली आहे, तिला साहित्य आणि वाङ्मयाचं स्वरूप प्रदान करतील आणि महाकाव्याचे नायक रघुनाथांच्या चरित्राच्या अमर ज्योतीने अखिल विश्वाला ज्योतिर्मय करतील। काव्य, कला कुमुदिनीने सर्व जगाला सुगंधित करतील। जा बाळा। जशी आज्ञा महामहिम। तुझं अभियान कल्याणकारी ठरू दे नारद।